मित्रांनो, तर हा व्हिडिओ आपण जे दैनंदिन मध्ये जगत असतो त्या आयुष्यामध्ये आपल्याला थोडेफार तरी कायद्याचं नॉलेज असलं पाहिजे त्यासाठी आहे आणि जे पोलीस स्टेशनला घटना घडतात त्यावर आधारित आहे. तर जो आपला कायदा आहे इमोरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956 ह्या कायद्यामध्ये सेक्शन 3, 4, 5 अंतर्गत जे कोणी बेकायदेशीरपणे स्पा चालवत असेल, बेकायदेशीरपणे महिलांना त्या कामासाठी लावत असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. तर काल पोलीस स्टेशन मध्ये घडलेली घटना आहे आमच्या हद्दीमध्ये. तर आमच्या वरिष्ठांसोबत आम्ही एका बेकायदेशीर स्पावर छापा टाकला. तिथे काही महिला आम्हाला आढळून आल्या ज्या बेकायदेशीरपणे आयुर्वेदिक क्लिनिकच्या नावावर ते काम करत होत्या आणि गैरकृत्य तिथे चालत होतं. तर मुलींनो, तुम्हाला एक सांगणं आहे की अशा कुठल्याही गैरप्रकार किंवा बेकायदेशीर ठिकाणी तुम्ही काम करू नका. तुम्ही स्वतःला सेफ ठेवा. पैसे कमवण्याच्या नादामध्ये असं कुठलंही कृत्य करू नका. कारण त्या काल 3-4 ज्या महिला होत्या 20-22 वर्षाच्या, त्यांची परिस्थिती मी स्वतः बघितली. त्या खूप घाबरल्या या पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर. तर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हाच तुम्ही त्याचे परिणाम सुद्धा विचारात घ्या की काय होईल पुढे. त्यामुळे सुरक्षित राहा, कायद्याचं नॉलेज घ्या आणि स्वतःला सेफ ठेवा. स्पेशली मुलींनी पैशासाठी कुठल्या ठिकाणी काम करायचं, कुठल्या ठिकाणी नाही हे स्वतः ठरवा. त्याचे बॅड किंवा गुड फायदे जे काय असेल ते आधी तुम्ही माहिती करून घ्या. सुरक्षित राहा, सेफ राहा, पोलिसांना मदत करा. धन्यवाद.